सो लेट्स स्टार्ट. टायटल काय काय टाकू मला समजून नाही राहिलं. आज इंडिया ए वर्सेस UAEची मॅच होती. ते रायझिंग एशिया कप चालू आहे, इमर्जिंग एशिया कप बनू शकता तुम्ही त्याला. आणि आणखीन एक इंडियनची मेन टीमची आणि साऊथ आफ्रिकाची टेस्ट मॅच चालू आहे. ते मॅचला सगळी मॅच म्हणजे पण हे 2 मॅच झाले आणि अजून काही काढणं चालू आहे. काढणं म्हणजे खबरा न्यूज चालू आहे काय काय, म्हणजे मी टायटल काय ठेवू मला नाही समजू राहिला विषय. तर पहिले एक एक करून बोलून घेऊ. पहिले काय बोलता, टेस्ट मॅच कारण की सकाळी 9 वाजता चालू झाली ती म्हणून 9:30 सॉरी. तर टेस्ट मॅचमध्ये असा विषय झाला की आपण साऊथ आफ्रिकाले 159 गुंडाळून टाकलं. बुमरानं 5 विकेटा घेतल्या, 5 विकेटा. आणि तुम्हाला माहीत आहे एक गोष्ट सांगतो, एक गोष्ट सांगण्यासारखी आहे आपली. ते मी एक प्लेइंग 11 बनवली ती की जस्ट इमॅजिन की जर वाशी नंबर 3वर आला तर मग प्लेइंग 11 कशी बनन. आपण बनवली ती भाई, व्हिडिओ आहे. तुम्हाला सांगतो मी गोष्ट जी आहे हे बनवली ती ज्यावेळेस हा विचार केला तर त्यावेळेस कॅमेरा चालू होता. सो कोणी असं नाही म्हणू शकत की आम्ही मजा करू राहिलो, खोटं बोलू राहिलो. तर अगर काही विषय नाही आहे. आता कॅमेरा आहे, व्हिडिओ आहे, त्याचा व्हिडिओ पाहून घ्यायचा. मी बनवली ती ते प्लेइंग 11. KL राहुल, जयस्वाल, वाशी, गिल, पंत, जुरेज, जडेजा, काय म्हणतात अक्षर पटेल, कुलदीप, सिराज आणि बुमराह. भाई मी न बनवली भाई. यस चला म्हणजे खुशी की नाही कधी तुक्का लागला. आपण असं बनवलं की जस्ट इमॅजिन की जर वाशी नंबर 3 खेळला तर काय. आणि आता वाशी नंबर 3 खेळू राहिला. आय होप सो वॉशिंग्टन सुंदर कमीत कमी 50 रन बनवून प्लीज. म्हणजे नाही, वॉशिंग्टन सुंदर भाई तो खिलाडी कसा आला, टॅलेंटेड खिलाडी आहे तो कायच्यावर काही करू शकते. मला त्याच्यावर लय गॅरंटी आहे, लय भरोसा आहे भयंकर. भाई त्याला फरक नाही पडत समोर कोणता बॉलर आहे काय आहे काहीच नाही. म्हणजे प्यारे दोस्तो, तर त्याला काही फरक नाही पडत समोर कोणता बॉलर आहे काय बॉलर आहे. तो ज्यावेळेस रन बनवण्यात येते म्हणजे रन बनवते त्यावेळेस तो बनवते. त्यावेळेस तो पाहत नाही समोर कोण आहे काय आहे. तो वॉशिंग्टन सुंदरची खासियत आहे. हे किती 30, 40, 50 आणि 54 रनावर 0 विकेट होती यांची. कोणाची, साऊथ आफ्रिकाची. 54 रनावर 0 विकेट. मग पाडलं यांनी, खाली आडवं काढलं. हे बघ बुमरानं 2 ओपनर घेतले, मग तो मर्डर घेतला. मर्डर कुलदीप यादवनं पकडला त्याला. कुलदीप यादवनं टेंबालाही पकडला भाई. टेंबा आणि तो मर्डर हे दोघं खतरनाक आहे रे भाई, मजाक नाही. हे दोघं रन बनवतात चांगले आणि तो मर्डरला चांगला खतरनाक खिलाडी आहे. आणि हा जॉर्जी हायले तगडा फॉर्ममध्ये होता. आता यानं सेंचुरी बनवली वाटते काहीतरी. आणि हा स्टब्सचा कसा विषय चलत शांत करणं शाम तक तो माहितीच आपल्याला. बाकी मग हे तर काही राहिलेच नाही. मार्को जेन्सन आणि हा कोण आहे हा वेरेने, ह्याला सिराजनं या दोघांना एका ओव्हरीत आउट केला. एका ओव्हरीत सिराजला पहिले विकेट भेटली नव्हती ना, भेटू राहिली ती. म्हणजे भेटू नाही राहिली असं नाही म्हणणं, पण विकेट भेटली नव्हती. जशी त्याने बॉलिंग टाकली होती, बॉलिंग चांगलं टाकू राहिला तो, पण त्याला विकेट भेटली नव्हती. मग भेटन असं वाटू राहिलं. तर याला बंबू देऊन दिला एकाच ओव्हरमध्ये 2 विकेटा घेऊन. तर विषय यांचा गरम करून टाकला. कॉर्बिन बोसची विकेट घेतली. अक्षर पटेल बरं गेलं अक्षर पटेल भाई विकेट घेतली तुनं. नाही ल बरं केलं. आणि मग आता राहिला कोणतं, तर हॅमरची घेतली. हार्मर आहे रे तो हार्मर आहे. येणं त्या बाबर आझमला मॅट करून टाकलं होतं. तर ती नंतरची गोष्ट नंतर बघू. केशव महाराज आणि हार्मरची घेतली मग जसप्रीत बुमरानं. तर असं करून यांनी पॅक करून टाकलं आपण 159वर. सगळ्यात मोठा हात बुमराह आणि कुलदीप यादवचा. एक सेकंड मी बॉलिंगही सांगून देतो. सगळ्यात मोठे विकेट म्हणजे समजा हात बुमराह, सिराज, अक्षर पटेल, कुलदीप यादव. आणि आज एक गोष्ट अशी झाली की आज वॉशिंग्टन सुंदरनं एकच ओव्हर टाकली. आपल्या जडेजानं 8च ओव्हर टाकल्या आणि अक्षर पटेलनं 6 ओव्हर टाकल्या. जडेजाचा काही विषय नाही भाई, जडेजाचा परमनंट आहे. पण अक्षर पटेलनं विकेट घेतली त्याला बरं झालं. अक्षर पटेल नेक्स्ट इनिंगमध्ये भाई तू विकेटही घेजो, रनही काढजो, पण काढजो भाई करजो. आणि वॉशिंग्टन सुंदर प्लीज आय होप प्रे करा भाऊ सगळेजण. आता जे केलं ते केलं गौतम गंभीरनं. आता आपण त्याच्यावर नाही म्हणू शकत, पण आता हा डिसिजन
उतरून जावं खरा, म्हणजे तो काम करून जा हा डिसिजन. वॉशिंग्टन सुंदर भाई कमीत कमी 50 बनू, कमीत कमी म्हणजे 50 तर बनव यार प्लीज यार प्लीज. वॉशिंग्टन सुंदर बनवून टाकते, तिला काही फरक नाही पडत. जर त्याला कन्सिस्टंट एकदम थोडा चान्स भेटला, याचे 5 7 8 समजा चान्सेस भेटले 3 नंबर 3वर, हा पचवून टाका नंबर 3. वॉशिंग्टन सुंदर मजा खिलाडी नाही आहे, लय दमदार खिलाडी आहे तो कोणापेक्षा कमी नाही आहे. तर अशी गोष्ट आहे ती. आणि मग राहिली गोष्ट अशी की मी प्लेइंग इलेवन बदलती. मला चांगलं वाटलं भाई, मी प्लेइंग इलेवन बदलली आणि ते चालली. हे मी असंच पाहू राहिलो तो की म्हणजे मी जस्ट झोपेतून उठलो होतो, तर त्यावेळेस पहिला बॉल किंवा टॉस पाहिली होती नव्हती का माहीत, मी टॉस पाहिली का, तर मी डायरेक्ट हेच पाहिली मॅचचा पहिला गेला बॉल. तर मग म्हटलं ह्या नंबर 3वर वेगळं दिसू राहिलं प्लेइंग इलेवनमध्ये. मग पाहिलं ओरे बेटा, म्हटलं वॉशी ओ हो क्या बात आहे. तर असा विषय झाला तो. तर हे यार मला वाटलं कमीत कमी हे 250 300 159 अटकून टाकला भाई. कमबॅक करा नाही पाहू ना, कमबॅक करा. पण हे आय होप म्हणजे मला असं भरोसा नाही आहे त्यांच्यावर, पण ते कमजोर नाही आहे. आपण ताकदवर आहोत पण ती कमजोर नाही आहे असं म्हणणं आहे माझं, की म्हणजे हाय पाहू ना का होते, मजा येते. आणि दुसरी गोष्ट अशी की आता इंडियाची कंडिशन आहे 37 रनवर 1 विकेट. KL राहुल काहीच घाईत नाही आहे, वॉशिंग्टन सुंदरही काहीच घाईत नाही आहे. वॉशिंग्टन सुंदरची स्टाईल चांगली आहे की तो बॉल लय घेते मग खेळते. नंबर 3चं काम तेच आहे की बॉल घेणं, बॉल जुना करणं, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आता आपल्या अंगावर लीड राहिली आहे, नाही आपल्या अंगावर रन बाकी आहे 100 ट्रायल बाय, हां लीडच समजून घ्या, लीड नाही, लीड तर नंतर असते, पण 122 रन बाकी आहे आपल्याला फेडायचे. तर मग 122 रनाची लीड जर हे तोडली तर त्याच्यानंतर 122 रनानंतर बरं 122 रनानंतर कमीत कमी 250ची लीड पाहिजे आपल्याला, कमीत कमी 250ची लीड पाहिजे. 250च्या लीडच्या तर पहिले काही बोलायचंच नाही. म्हणजे मी तर 350 म्हणतो तो मी, 350 300पर्यंत, पण कमीत कमी 250ची लीड 250 तर पाहिजेच. 250 रन आणि मग पाहू मजा काय. हे पहा 122 नंतर बरं हे यांची ट्रायल बाय 122 बाकी आहे आपले. तर हे फेडल्यानंतर 122 रन झाल्यानंतर 250. तर 1 सेकंड हिशोबात लावून घेतो ना यार मग. मारी आपत थांब 1 सेकंड. 159. एवढा चांगला गणित नाही आहे माझं जेवढं तुम्ही समजू राहिले. तर मी कॅल्क्युलेटर वगैरे तर यूज तर करूनच घेणार ना. 400 रन टोटल, 400 450 पाहिजे आपले. 450 म्हणजे समजा इथं कसं आहे भाई, पीछे काही मजाक नाही आहे. त्यांच्यापाशी बॉलर आहे खतरनाक, महाराज गिराज आहे, केशव महाराज आहे. कमीत कमी 250ची लीड पाहिजे. जर 250ची लीड नाही भेटली आपल्याला तर मग ते कमबॅक करा. 250च्या लीडपेक्षा खाली पुलाचा नाही माणसानं, आणि कोणाक काही म्हणायचं नाही. 250ची लीड तर कमीत कमी पाहिजे. हे बघा मी 250 म्हणून राहिलो, गवती 300ची 350ची लीड म्हणतो सोना, हा त्याच्यावर मी काही नाही म्हणू शकत रे बा. मी कमी ह्याच्यात खुश राहता. 250च्या लीडमध्ये उरकून टाकू शकतो. मग त्याच्यानंतर त्यांनी टार्गेट देणं, नाही तर हे काय तुम्ही काय एका पारीत खतम करायचा विचार असेल तर मग 600 700 रन मारून टाका, विषय खतम करून टाका. तर असा काही विषय नाही आहे. तर इंडियाची बारी सांगून येतो काय चालू आहे. तर जयस्वाल आऊट झालेला आहे 27 बॉलमध्ये 12 रन 3 चौके. भाऊ जरा म्हणजे आलते जराशे रंगमध्ये आलते, पण झाले आऊट झाले, काही नाही, इट्स ओके. नेक्स्ट इनिंगमध्ये बनवून टाकतो भाई रन. तेवढे उधार ठेवले, उधार. KL राहुल नॉट आउट ऑफ 59 रन, 59 बॉल 13 रन. तर एवढी काही KL राहुलला काही नाही आहे. KL राहुल एकदम शांततेने खेळू राहिला, एकदम बॉल सोडून खेळू राहिला. वॉशिंग्टन सुंदर त्याचाच भाऊ आहे. या दोघांची तर म्हणजे मला तर वाटते या दोघांची शरद गिरत लागली होती किंवा कोणाचा सगळ्यात कमी स्ट्राईक रेट राहते. वॉशिंग्टन सुंदर ते जिंकला. 15चा स्ट्राईक रेट आहे वॉशिंग्टन सुंदरचा, 15चा.
आणि 22चा आहे याचा काय नाव आहे के एल राहुलचा. 44चा होता जयस्वालचा. भाई 11ला पाहिजे होता मग तुमचा कोणाचा वॉशिंग्टन सुंदरचा 11चा स्ट्राईक रेट पाहिजे होता. मग असं मग ती सारखं झालं असतं 11-22-44. तर मग असं काही झालं नाही म्हणा. पण पाहू काय होतं. एक मिनटं मला ते आठवून आलं की भाई पिचही जराशी गडबड आहे. पिचवर रन बनवणं सोपं नाही आहे. ते पिच इन स्विंग आउट स्विंग सगळ्या प्रकारचे स्विंग करू राहिली. स्पिनिंगले आता हे पण तुम्हाला माहिती आहे का पहिल्या दिवशी स्पिनले काही हे नव्हतं. पण कुलदीप यादव आपला भाऊ टॅलेंटेड आहे. त्याने विकेटा खायचून घेतले. रिव्हर्स स्विंग दाखवू राहिलं तर बुमराह आणि सिराजने विकेटा खायचून टाकल्या. अक्षर पटेल तर भाऊ आहेच ते टॅलेंटेड. त्यांचे काही बनवू नाही शकत आपण. पण गोष्ट अशी आहे की हे पहिल्या दिवशी काही नाही होत पिच. पहिल्या दिवशी तर आणि पहिल्या दिवशी हे जराशी काय बॉल गिल थोड्याच चक्रात होते काय ODI खेळू राहिले ते का T20 खेळू राहिले ते साऊथ आफ्रिकावाले. तो रिकल्टन रना बॉल किंवा त्याच्या पहिले तो आलता तो खेळू राहिला तो ताकदनं मारू राहिला तो जोरानं. 22वर 23 होता तो रिकल्टन. 22 बॉलवर 23 रन ते मारू राहिले ते ताकदनं. ते पिच काही मजाक वाटून नाही राहिली. म्हणजे पिच हा जरा गडबड आहे पिच. आणि कसं आहे माहिती का जसं जसं गेम समोर जाणार तसं ते पिच आणखीन हरकत करेंगे. वो पिच मजा लेंगी अब वो सबका. ऐसा कहना है मेरा अब वो. और मेरी बात तो नहीं मेरा कहना और ये है कि चौथी इनिंग जो है वो अपने को खेलनी पड़ेंगी इस बार. क्योंकि अपन श्रद्धानुसार परंपरानुसार प्रतिष्ठानुसार अनुशासनानुसार टॉस हरलो आहे आपण टॉस काऊन एवढा हारू राहिलो मला काहीच नाही समजून राहिलं. गोष्ट म्हणजे तर टॉसही यार टॉसची प्रॅक्टिस करायला लागेल. हेड्स आला टेल्स आला हेड्स टेल गाव भरायचे टॉस हारू राहिलो आपण. आणि एक गोष्ट अशी की हे टेस्ट मॅचची आता अशी गोष्ट आहे तर टेस्ट मॅच सध्या आपली समोर आपण सध्याच्या कंडिशनमध्ये टेस्ट मॅचमध्ये साऊथ आफ्रिकेपेक्षा ठीक आहे. कमीत कमी 250 रन त्याच्यापेक्षा खाली नाही बोलायचं माणसानं. मी 250 म्हणून राहिलो पण आता याच्या नंतर पाहू. पण मिनिमम इंडियासाठी सफिशियंट राहणार की बा हशी खुशी ठीक आहे बा तुम्ही गेम इनमध्ये आम्ही गेम इनमध्ये. तर 250 रन तर कमीत कमी पाहिजे. कारण चौथी बारी आपल्याला खेळायला लागते. चौथ्या बारीच्या वेळेस पिच कशी राहणार काय राहणार ते काहीच सांगून नाही आहे. बुमराहनं फायफार घेतला. बुमराहनं पंजा खोलला आज. बुमराह यार का म्हणा यार. बढिया भाई बढिया बहुत बढिया. आणि सध्या आपण मागं नाही आहे काही विषय नाही आहे त्याचा. गेममध्ये आपणही तेवढंच आहोत जेवढे साऊथ आफ्रिकावाले ते आपल्याला एवढ्या लवकर थांबू शकत असं मला वाटते. आय होप सो. पण एक गोष्ट सांगून देतो. इंडिया जर छोटा रन असते ज्यावेळेस छोटे टार्गेट असतात त्यावेळेस इंडिया फसते. कोणती मॅच पाहून घ्या. यावेळेस असं नाही झालं पाहिजे. आय होप सो. काढन टेन्शन आहे. मजा आहे का. आणि कमेंट्री पॅनलमध्ये असं चालत होतं आकाश चोपडा भाऊ आपले म्हणत होते भाऊ नाही बाबा आकाश चोपडा म्हणत होते की KL राहुल येडन गार्डनमध्ये दिसू शकते म्हणजे कोलकाता टीममध्ये दिसू शकते म्हणून कोलकाताचे फॅन जास्त खुश होऊ राहिले. आणि मग असं काहीतरी म्हणून राहिले. तर KL राहुल का भावा KKR मध्ये चालला का बा. KL राहुल KKR मध्ये चालला काय हे बा यार मला नाही काय हे. मी दररोजच्या न्यूज ऐकू राहिलो या. मी दररोज न्यूज पाहू राहिलो. माझं डोकं होतं खराब म्हणजे एवढं की मग ते मॅड होते ना डोकं थोडंसं की बा हा इकडे चालला कन्फर्म न्यूज घंटा भेटत नाही. कोणाच्या ज्याच्या तोंडात जे उराल ते बोलू राहिलो. कोणी काही म्हणून राहिलं. अरे कोणत्या किती न्यूजवर खरं माणसानं तुम्हाला कुठं सांगा. सगळ्या न्यूज तर खऱ्या नसतात ना. काय न्यूज खोटे असतं. पण
लखनौ सुपर जायंटमध्ये शमी चालले, मोहम्मद शमी लखनौ सुपर जायंटमध्ये चालले. आणि भाई शमी आणि तो इकाना स्टेडियम आणि ती इंग्लंडची मॅच, इंडिया वर्सेस इंग्लंड 2023ची मॅच पाहून घ्यायचा. शमीनं बॉलले नंग नाचवलं भाऊ. शमीच्या म्हणजे शमी बॉलले नाचू राहिलता त्या दिवशी. शमीच्या हिशोबानं बॉल चालू राहील ती, म्हणजे जादूगर होता शमी आणि नाचणाऱ्या होता तो बॉल. शमी चालला हो, शमी गेला. ऑफिशियल आहे ते. मी ऑफिशियल काय काय सांगून देतो. शमी लखनौमध्ये ऑफिशियल आहे, फिक्स आहे. शार्दुल ठाकूर मुंबईमध्ये गेला, फिक्स आहे. रदरफर्ड मुंबईमध्ये गेला, फिक्स आहे. जडेजा ट्रेड सध्या तरी कोणत्याही पेजवर कन्फर्म नाही आहे, पण तो फिक्स आहे असं म्हणतात. तर पण सध्या आपण काही सांगू नाही शकत. आणि त्या अश्विननी अजून का नाव आहे त्याचं यार, ॲशनी एक काहीतरी असा ती इंस्टाग्रामवर तो फोटो इंस्टाग्रामवर टाकला का ट्विटरवर टाकला, तो मी फोटो पाहिला फक्त. तो फोटो टाकला तर त्याच्यात असे हात आहे 10 आणि तो बाहुबलीचा विलन तो भल्लाल देव आहे. तर ते लोकल पथिराना करू राहिले की पथिरानाले सोडणारा CSK. तुम्ही का पागल झाले का आता CSK वाले? सगळी तुमची बॉलिंग लाईनच खोदून ठेवू राहिली. अरे भाई हे मग ठेवू का राहिले यांच्याजवळ घंट्याचं? मला तुम्ही कुठं सांगा, यांना इंडियन स्पिनर काढला रवींद्र जडेजा, सगळ्यात मोठा स्पिनर होता तो काढला. सॅम करन जाऊ दे, त्याचा काही एवढा विषय नाही. मग यांच्यापाशी हाय कोण आता? अंशुल कंबोज, नूर अहमद, एक पथिराना होता यांच्यापाशी. पथिराना काढू राहिले. आता ते काम आहेत बाबा, काय करू राहिले आता हे लोक? आता म्हणजे डोकं घ्या माणसानं असं. आत्ता मला कोणत्या तरी दगडावर मन होते बाई चिडचिड. हो ना यार, काही घंटा म्हणजे खरा न्यूज काही भेटत नाही. आणि मग काय असे क्ल्यू आणि हे फेक न्यूज नाही. अश्विन बोललं ते न्यूज खरी आहे, समजून नाही राहिली ना घंटा. आता तुम्ही अर्थ काढत बसतात, दगडं मारत बसा तुम्ही. मी माया काम केलं, तुम्ही तुमची दगडं मारत बसा. आता अश्विननं अशी गोष्ट केलेली आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. काम आहे तर आता का होणार पाहू. पण तुम्ही इथं जाऊ, मी इथं जाऊ, तर आपण भाऊ सोबत करू, पाहू सगळेजण. तर मॅचची गोष्ट आपण डबल टॉपिकवरून हटकलो. तर मॅचची गोष्ट, तर मॅचमध्ये सध्या अशी कंडिशन आहे, कमीत कमी 250 रनची लीड पाहिजे. मी डबल सांगून देतो बस. याच्यात रन पाहिजे वॉशिंग्टन सुंदरची. या दोन गोष्टी बस, बाकी काही गोष्टी नाही आहे आता. ठीक आहे. हे अजूनही एक न्यूज आली, मी ती न्यूज वाचू राहिलो, म्हणजे मुंडी आडवी करून मोबाईल चार्जिंग लावायला. तो नाही 2020. हां आता बाबा का म्हणा यार. आता अनेक मॅच झाली आता इथं, इंडिया वर्सेस दुबईची, UAEची मॅच पाहिली? मी पाहिली. मी सांगतो काय झालं, मी सांगतो. 32 बॉलमध्ये सेंचुरी मारली वैभव सूर्यवंशीनं, 32 बॉलमध्ये. ते विचार करत असून हा ODIचा स्कोर आहे. इमानदारीनं सांगतो, इमानदारीनं. आता पाकिस्तान वर्सेस श्रीलंकाची मॅच चालू आहे, त्याच्यातही एवढा स्कोर नाही. ODI मॅच चालू आहे, हे T20 झाली सध्या. ते मॅच जाऊ दे, त्याचा स्कोर सांगून देतो मी तुम्हाला. त्याचा स्कोर आहे 288 आणि हा जो स्कोर आपण ना बनवला त्याचा स्कोर आहे 297. अरे बाबा, वैभव सूर्यवंशी का मारू आला? अरे बाप रे बाप. अरे बेकार. 15 छक्के मारले ना, 15 छक्के, 11 चौके. अरे मेला भाई. 342चा स्ट्राईक रेट, 342. झटकून राहिलो, साईन दाखवू राहिलो.
भाई मेरे वैभव सूर्यवंशी, ये मिला माणूस, बाप रे बाप. अबे ते ये वाले ते मरम फरण का एवढं गंद मारत असतात, एवढं गंद. हा ठीक आहे, गंद मारत असतात, पाहिलं मी, नाही गंद मारणं पाहिलंय. आणि तुम्हाला कुठं सांगू 297 ना, तर बरोबर आहे. आणि मग याच्यात काय काय झालं मी हे सांगतो, आणखीन सांगतो तुम्हाला मी. तर ओपनर होते प्रियांश आर्या, एकदा प्लेइंग 11 सांगून देतो. तर आपली इंडियाची प्लेइंग 11 होती: वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या, नमन धीर, जितेश, नेहाल वडेरा, जितेश शर्मा, आणखीन कोण आहे यार, हां रमनदीप सिंग, हा तेच तर म्हटलं यार, रमनदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, आणखीन काय गुरप्रीत सिंग, एक सेकंड ना यार, गुरजाप्रीत, गुरुजपनीत काम आहेत यार, सॉरी हां, कोणते नेम सॉरी. आणि हां सुयश शर्मा. तर हे आपली प्लेइंग 11 आहे. तर मग भाऊ असा मजा अशी आहे की अरे तो मोबाईल आडवा आहे आणि ते झूम करायला लागू राहिला, ते दिसून राहिलं बरोबर. तर गोष्ट ऐकून घ्या. तर ही आपली इंडियाची प्लेइंग 11 होती, इंडिया ची T20ची. ठीक आहे. अरे ते इंडिया एची ODI आहे ना, आता उद्या वाटते, उद्या आहे की परवा आहे का माहीत ना, ते पाहा लागन यार. तर वैभव सूर्यवंशीनं भाऊ धागे खोलले, बॉलचे 2 चितळे केले का काय केलं भाऊ, खवळले होते का, म्हणजे बर्बाद करून टाकलं, बर्बाद. आणि मारलं ये ना, कोणाला मारलं, UAE फाटू दुसऱ्या कोणाची राहिली, फाटू कोणाची राहिली तुम्ही समजून घ्या आता, कोणाची फाटू राहिली. तो बर्बाद करून टाकलंय ना, बर्बाद. म्हणजे अशी आहा निकली है तो चांद तक चली गई वो, तुम देखो तुम. हे न्यूज आता माहित आहे, हे न्यूज डर का माहोल आहे, डर का माहोल. म्हणजे आपण ते डायलॉग नाही का तो KGFचा, कि किसी अरे गहरे को मार के डॉन नहीं बनाऊं मैंने जितनों को मारा वो दिवस सब डाली थे. अबे बाकी तर फुटायचे बाकी आहे अजून. तो नमनधीर, यावेळेस नमनधीर भाई लय म्हणजे बॉल घेऊन खेळला. तो एवढा बॉल घेऊन नसते खेळत जनरली, मला माहीत आहे. तोही मारतानाच आउट झाला, म्हणजे गरम नमनधीर आता इंजिन गरम करूच राहिला तर आउट झाला तो बिचारा. मग त्याच्यानंतर आला जितेश शर्मा. थोडा पहिले त्यानं वेळ घेतला थोडासा, मग त्याच्यानंतर ज्यानं ते जितेश शर्मानं जे धागे खोलले, ओरे बाप रे बाप, 32 बॉलमध्ये 83 रन आणि नॉट आउट आला भाऊ. 259चा स्ट्राईक रेट आहे, 259चा, मजाक नाही आहे. यांना बर्बाद करून टाकलं. आणि फक्त यांना नाही काय, आग अशी लावली भाई की सगळ्यांची फाटू राहिली आता सब. म्हणजे आता समजा समोरची टीम तर एवढं तर कन्फर्म आहे समोरच्या टीमचं आता, की जर कोणा आता समजा इंडियाची मॅच आहे, इंडिया याची वर्सेस कोणी असं ना, आता तर भाऊ टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेऊन घ्या, इंडियाला बॅटिंग देऊ नका. तर असं समोरच्या तर म्हणणार आहे ना. तर बाकी तर काही खेळलेच नाही रे भाई, त्यांचे इकडले काय खेळले जाऊ दे. पाहुणे काही अर्थ आहे, कारण की इंडियानं बॅटिंगच एवढी डेंजर करून टाकली. अरे बाबा, एवढं नसते मारत भाई, एवढे धागे नसतात खोलत समोरच्याचे, की रात्री स्वप्न गिपनात दिसन, गेले दिसन का स्वप्नात. अरे बाप, हवे यांना पाहिलंच नाही ना असं काही कधी. यांना पाहिलं असं का का एवढं गंद मारतात का एवढं गंद खोलले रे बा धागे. आणि वैभव सूर्यवंशी 15 वर्षाचा आहे आता. ठीक आहे, 15 वर्षाचा आहे तो, 14चा नाही आहे आता. आता कोण 14चा म्हणायचं नाही त्याला माझ्यासमोर, सांगू राहिलो. मागच्या वर्षी होता तो 14चा, यावर्षी 15चा आहे तो आता, बदलला आता. ठीक आहे. तर मग हे गोष्ट आहे. आता उद्या मॅच आहे टेस्टची, आपली दुसरा दिवस आहे. तर माहोल मॅच पहा, मजा पाहू आपण. आणखीन काय तर बाकी अपडेट्स तर मग
मयंक मार्कांडे मुंबईत चालला म्हणते. मी आठवण करत असतो असं वरती गिरते पाहून, माझी सवय मला वरती पाहायची, म्हणजे वरती पण देवाला आठवण करत असतो मी. हे प्रभू मदत करतो असं म्हणून. तर मयंक मार्कांडे चालले म्हणतात भाऊ आता इथं कुठे, मुंबई इंडियन्समध्ये. कोलकातामध्ये होते मयंक मार्कांडे, आता इथं मुंबईत चालले. आणि अर्जुन तेंडुलकर चालले असं म्हणतात न्यूज. पण न्यूज तर मी तुम्हाला सांगूच राहिलो किती खरं आहे किती खोटं आहे. तर कन्फर्म नाही माहीत मला सध्या तरी काय विषय आहे. तर कन्फर्म यार, कन्फर्म 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 असतं होत नाही लवकर. कन्फर्म झालं असतं लवकर तर मग तो लखनौ सुपर जायंटचा कन्फर्म आहे. पण तिथं शमी गेला तर हे आपल्याला माहीत आहे, लखनौ सुपर जायंटमध्ये शमी गेला. तो ऐसी मजा आहे वो, मजा आहे का लखनौ सुपर जायंटमध्ये. शमी भाई काय काण करून टाकन ते तुम्ही पाहायचं आता मजा. एक सेकंड मी तेच पाहू राहिलो काही अपडेट भेटते का. तर अपडेट तर एवढी अशी येऊ राहिली, मी मॅड येऊ राहिलो ते अपडेट पाहू की असं तसं. मग मी तो विचार करू लागलो की बा आता हे प्लेयर आले तर यांची प्लेइंग इलेवन काय घंट्याची प्लेइंग. मॅक्सवेल CSK मध्ये चालला असं म्हणून राहिले. पाहू आहे पाहू का होते. तुम्ही तसा मी तसा मजा येते पाहू. बाय बाय, गुड नाईट. 11:30 वाजले आता. पाहू मजा, उद्या भेटू माहोल. बाय.